हॅलो एव्हरीवन, मी प्रियांका सकपाळ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. सर्वप्रथम सर्वांचे धन्यवाद, कारण तुमच्या सपोर्टशिवाय हा चॅनल इतका ग्रो इतक्या कमी वेळात होणं शक्यच नाही आहे. सो थँक्यू सो मच. असंच आपलं चॅनल तुम्ही लोकांना शेअर करा आणि त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा, म्हणजे ही आपली फॅमिली अशीच वाढत राहील. ठीक आहे. आज आपण बघणार आहोत राशी भविष्य 12 राशींचं 11 ऑक्टोबरपासून 19 ऑक्टोबरपर्यंत कसं असणार आहे, काय या कालावधीमध्ये तुमच्यासोबत काय घटना घडणार आहेत हे आपण बघणार आहोत. टॅरोने आपण नेहमीप्रमाणे भविष्य बघणारच आहोत, पण साई टॅरोटने आपण जाणून घेणार आहोत की तुमच्या गुरुचा तुमच्यासाठी काय संदेश आहे या कालावधीमध्ये जगता वागताना. त्यानंतर एंजल्सनी आपण जाणून घेणार आहोत तुमच्यासाठी काय ॲडवाईज आहे, आणि मग द बुक ऑफ आन्सर्सने आपण जाणून घेणार आहोत या आठवड्यामध्ये ज्या घटना घडणार आहेत तेव्हा तुमचा ॲटिट्यूड कसा असायला हवा, तुमचा रोडमॅप कसा असायला हवा ते. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि अजून एक, व्हिडिओच्या शेवटी मी एक महत्त्वाचा स्विचवर्ड सांगणार आहे. तो स्विचवर्ड तुम्ही लिहून घ्यायचा आहे, कारण तो आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. असा स्विचवर्ड मी तुम्हाला सांगणार आहे. आणि प्रत्येक वेळेला याच्या पुढे राशी भविष्याच्या सिरीजमध्ये एक स्विचवर्ड मी तुम्हाला इथे नक्की सांगत जाईन. सो चला पटापट लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे आहे आपल्याला, हे लक्षात असू द्या. शिवाय आता आपल्याला काय करायचं आहे, सुरू करायच्या आधी नेहमीप्रमाणे 1176 लिहायचं आहे आणि एनर्जी सोबत कनेक्ट व्हायचं आहे. आपण कव्हर करणार आहोत रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर, बिझनेस आणि हेल्थ. नेहमीप्रमाणे सुरुवात करूया. पहिली राश आहे आपली मेष, म्हणजे इंग्लिशमध्ये एरिस. बघूया आपण या राशीसाठी काय आहे राशी भविष्य या आठवड्यासाठी. मेष राशीच्या लोकांसाठी रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर, बिझनेस आणि हेल्थ. रिलेशनशिपमध्ये ना तुम्ही तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज कम्प्लीट केल्या आहेत आणि आता स्वतःसाठी वेळ काढावा असं तुम्हाला कितीही वाटलं तरी या आठवड्यामध्ये तुम्हाला तसा वेळ मिळणार नाही. यू हॅव टू लुक आफ्टर युअर रिस्पॉन्सिबिलिटीज. ठीक आहे, त्याच्यापासून पळ काढता येणार नाही. फायनान्सेसमध्ये खूप छान क्रिएटिव्ह आयडियाज फ्लो होतील, महत्त्वाचे डिसिजन घेतले जातील, ज्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या परिवारासाठी सुद्धा पुढे जाऊन होणार आहे असं दिसतं. करिअरमध्ये पूर्वी झालेले वाद जे झाले होते तुमच्या कलिग सोबत किंवा मॅनेजर सोबत, तर ते संपुष्टात येणार आहे, म्हणजे संपणार आहेत. त्यानंतर होतं आपलं बिझनेसमध्ये सुद्धा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुम्हाला गुरुरूपी एखादी व्यक्ती मार्गदर्शन करेल आणि बिझनेस पुढे जाण्यासाठी त्याची मदत होईल. हेल्थच्या बाबतीत थोडं जे काही डिप्रेशन, अँक्झायटी, कन्फ्युजन गेल्या काही दिवसांपासून होतं ते संपणार आहे. एक प्रकारची क्लॅरिटी येणार आहे. फिजिकल हेल्थचा काही इश्यू नाही आहे, दृष्ट नजर लागणे ह्या गोष्टी होऊ शकतात. दुसरी आपली रास आहे वृषभ. पाहूया आपण वृषभ राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे हा आठवडा. रिलेशनशिप, फायनान्सेस सुंदर, त्यानंतर बिझनेस, रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर, बिझनेस आणि हेल्थ. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये आलेला आहे पेज ऑफ फॅन्स रिव्हर्स. सो होऊ शकतं की या आठवड्यामध्ये तुमच्यात थोडेसे वाद होण्याची शक्यता आहे, बिकॉज तुम्हाला किंमत नाही आहे तुमच्या पार्टनरची. ठीक आहे ते जपणं जी गरज असते रिलेशनशिपमध्ये ते न होता थोडं कुठेतरी लॅक दिसतोय मला, की वाद होण्याची शक्यता आहे, कारण तुम्हाला समोरच्या पार्टनरचं रिॲक्शन तुमच्याप्रती काय आहे त्याची तुम्हाला किंमत नाही आहे. ठीक आहे, जसं मी बोलले मगाशी, बघितल्या वाव किंवा फायनान्सेस सुंदर असणार आहेत, पैसे कुठे कमी पडणार नाही, दिलेले पैसे परत येतील, इन्व्हेस्टमेंट चांगल्या होतील. करिअरमध्ये सेलिब्रेशनचे चान्सेस दिसत आहेत, म्हणजे नवीन जॉब किंवा प्रोफेशनल ग्रोथ दिसतीये. बिझनेसमध्ये बिझनेस निमित्ताने तुम्हाला जर कुठे जायचं होतं या आठवड्यामध्ये तर तो प्लॅन तुमचा कॅन्सल होणार आहे किंवा पोस्टपोन होणार आहे. आणि हेल्थच्या बाबतीमध्ये दिसतंय की थोडा हट्टीपणा असणार आहे स्वभावामध्ये, बाकी फिजिकल हेल्थ इश्यू ॲज सच काही नाही आहे. पण मी हे नक्की सांगू शकते की हायड्रेटेड राहा या आठवड्यामध्ये, पाणी भरपूर प्या, नाहीतर तुम्हाला त्या पद्धतीचे विकार होऊ शकतात. जेव्हा पाणी कमी पडतं आणि त्याचे परिणाम जे आपल्या शरीरावरती होतात ते होऊ शकतात.
त्यानंतर आपण बघूया आपली तिसरी रास जी आहे मिथुन, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात जेमिनी. जेमिनाइन लोकांसाठी काय आहे, मिथुन राशीच्या लोकांसाठी कसं असणार? रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर, बिझनेस आणि हेल्थ. हेल्थ उत्तम आहे, हेल्थवर बोलायला नको. रिलेशनशिप मध्ये तुम्हाला या आठवड्यामध्ये परिवारासाठी पैसे खर्च करण्याची वेळ येणार आहे. ठीक आहे, या कार्डला फुल सपोर्ट हे कार्ड करतं. हे कार्ड काय सांगते की हातात पैसे जपून ठेवलेत, रिवर्स आले पैसे खर्च होणार, इथे पण रिवर्स आले पैसे खर्च होणार. सो होऊ शकतं की घरामध्येच तुमचे पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. तसंही दिवाळीचा सण तोंडावर आलाय तर होऊच शकतं. त्यानंतर आपल्याला होतं करिअर. करिअरमध्ये मात्र तुम्हाला ना तुमचं पर्सनल लाईफ आणि तुमचं ऑफिस वर्क लाईफ इम्बॅलन्स होताना दिसते. तुमचं खूप जास्त इमोशनल टर्ब्युलन्स होतंय. होऊ शकतं की आता खरं सण समोर आलेला आहे, कोणाला शॉपिंगसाठी जायचं असेल, पार्टनर तुमचे म्हणजे जर तुम्ही हजबंड असाल तर वाईफ मागे लागली असेल की चला आपल्याला शॉपिंगला जायचंय, पण जॉबमुळे तुम्हाला वेळच काढता येत नसेल, असं होऊ शकेल. सो इथे ना थोडी घुसमट दिसतीये मला करिअरमध्ये. ठीक आहे, त्यानंतर बिझनेसमध्ये सांभाळा, उगाच होऊ शकतं की या येणाऱ्या आठवड्यामध्ये ना तुम्ही तुमच्या बिझनेसच्या काही ट्रिक असतील, काही प्रॉफिट असेल तो चुकीच्या लोकांसोबत शेअर कराल. सो अजिबात करू नका, हे करायचंच नाहीये आपल्याला. दृष्ट लावून का घ्या. हेल्थ उत्तम असणार आहे. ठीक आहे, मग जसं मी मगाशी बोलले. सो मिथुन राशीसाठी असा होता हा आठवडा. त्यानंतर आपली चौथी रास आहे कॅन्सर, कर्क. इंग्लिशमध्ये त्याला कॅन्सर म्हणतात. खेकडा, ज्याचा जो लोगो आहे तो खेकडा सारखा असतो. बघूया आपण कॅन्सर राशीच्या लोकांसाठी, कर्क राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे आठवडा. रिलेशनशिप सुंदर, फायनान्सेस छान, करिअर ओके, बिझनेस ओके, हेल्थ. रिलेशनशिपच्या बाबतीत काही बोलायचंच नाही, गो विथ फ्लो, सगळं चांगलंच आहे. रिलेशनशिप ग्रो होणार आहे तुमचं जास्त. फायनान्समध्ये सुद्धा चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज येतील, कस्टमर्स वाढतील, कारण तुमचा स्वभाव जो आहे तो की तुमचा नेचर जे आहे, तर आर्थिक बाजू तुमची उत्तम होणार आहे, कारण इन्व्हेस्टमेंट तुमच्या चांगल्या होतील. आता जर तुम्ही नॅचरल गोष्टींमध्ये, नेचर रिलेटेड गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट केलं तर त्यातून तुम्हाला फायदा होईल. त्याच्यानंतर होतं करिअर. करिअरमध्ये सांभाळा, जॉबच्या ठिकाणी अरेला कार्य करू नका, नाहीतर म्हणजे ऍक्च्युली जॉब जाण्याचे वगैरे संकेत दिसतील समोरून. सो खूप मवाळ वृत्तीने घ्या, अजिबात कोणाला अरेला कार्य करायचं नाही. त्यानंतर आहे आपला बिझनेस. बिझनेसमध्ये पैसे खर्च होणार. तुम्ही खूप सेव्हिंग करून ठेवली होती पण पैसे खर्च होणार आहेत, सण आहे समोर, तर होऊ शकतं की तुम्ही बिझनेसमध्येच पुन्हा इन्व्हेस्ट कराल किंवा फॅमिलीवरती पण हे होऊ शकतं. त्यानंतर आहे आपलं द हाय प्रिस्टेस, जे हेल्थमध्ये आलेलं आहे, विच शोज डोक्याशी संबंधित, मेंदूशी संबंधित, ब्रेनशी संबंधित विकार होऊ शकतात. डोकेदुखी, मायग्रेन वगैरेची शक्यता फार जास्त आहे. ही गोष्ट सांभाळली तर बाकी अदरवाईज चांगलं आहे. आता आहे सिंह राशीची वेळ. सो आता आपण बघणार सिंह राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे आठवडा. सिंह म्हणजे इंग्लिशमध्ये लिओ. लिओ राशीच्या लोकांसाठी कसा असणार हा आठवडा. रिलेशनशिप, फायनान्सेस, वाह, रिलेशनशिप पण छान आले. करिअर, बिझनेस, हेल्थ ओके. रिलेशनशिपच्या बाबतीत दिसते की तुम्हाला काय म्हणतात, ह्या आपल्या पार्टनरमध्ये ना सगळंच आहे असं एक फील येईल की बस याच्यासारखं पार्टनर मला मिळणंच शक्य नाही. म्हणजे जर तुम्ही सिंगल असाल, तुमच्या आयुष्यात कोणतरी येईल आणि तुम्हाला असं वाटेल की हीच ती व्यक्ती जिची मी वाट बघत होतो, हिच्या येण्याने माझं आयुष्य संपन्न झालेलं आहे. आणि जर तुम्ही ऑलरेडी मॅरिड असाल तर भौतिक सुख तुम्ही दोघं मिळून एन्जॉय कराल असंही दिसतंय. फायनान्सेसमध्ये इतके सुंदर ऑपॉर्च्युनिटी समोरून चालून येणार आहेत, इन्व्हेस्टमेंट चुकणार नाहीत. करिअरमध्ये मात्र जरा डेंजर कार्ड आलेला आहे. सो करिअर सांभाळा. जसं द टॉवर आहे ते समोरून बघाल तर ते चित्र दिसायला तितकं डेंजर आहे.
पण रिव्हर्स आल्यावरती ना त्याचा विशेष फरक पडत नाही. म्हणजे हातात एक जॉब असताना आधीचा जॉब गेला तर कसं होतं की ते एक टेन्शन येतं, त्रास होतो, पण विशेष फरक पडत नाही. तसा काहीसा सीन असेल. बिझनेसच्या बाबतीमध्ये होऊ शकतं की तुमच्याकडनं समोरची व्यक्ती दुखावली जाऊ शकते, कारण तुम्ही थोडं हलक्या कानाचे होणार आहात. ठीक आहे. समोरचा एक व्यक्ती ए बद्दल बी न काहीतरी सांगितलं आणि तुम्ही विश्वास ठेवलात आणि ए सोबत वाद झाले आणि ह्याच्यामुळे तुमचे क्लायंट तुटू शकतात. बिझनेसच्या रिलेटेड आले ना, तो तोंडावरती ताबा ठेवा. हेल्थच्या बाबतीत आजारपणावरती, मेडिकल एक्सपेन्सेसवरती खर्च होण्याची शक्यता आहे, कारण पैसे खर्च होण्याचं कार्ड हेल्थमध्ये दिसते. सो तेवढी बाजू सांभाळा. सो असं होतं आपलं सिंह राशीचं राशी भविष्य. आता आपण जाणार आहोत कन्या राशीकडे. कन्या म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला वर्गो म्हणतात. तो कोण कोण आहे तुमच्यापैकी कन्या राशीचे त्यांनी आपल्या कमेंटमध्ये लिहा. 1176 बघूया तुमच्यासाठी काय आलंय. रिलेशनशिप, फायनान्सेस, अरे वा, करिअर सुंदर, बिझनेस ओके, आणि हेल्थ. अरे वा, 1176 लिहिलं का कन्या राशीने? तुमच्यासाठी खूप छान छान कार्ड्स आलेले आहेत. द टॉवर आले. रिलेशनशिपमध्ये हे एकमेव कार्ड आहे जे थोडंसं घाबरण्यासारखं आहे, पण रिव्हर्स पोझिशनमध्ये आहे. सो विशेष फरक पडणार नाही. तुम्हाला काही गोष्टी कळतील तुमच्या नातेवाईकांबद्दल किंवा तुमच्या पार्टनरबद्दल, पण कदाचित त्या तुम्हाला आधीच माहिती आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला त्यांनी फरक नाही पडणार. बाकी पुढचे चारही कार्ड सुंदर आलेले आहेत. फायनान्सेसमध्ये 8 ऑफ वँड्स आले. सो खूप प्रगती होईल, म्हणजे पैसे येणार आहेत. करिअरमध्ये सुद्धा स्थिर, स्थावर, संपन्न, निवांत बसलेला माणूस आहे. सो तशीच सिच्युएशन करिअरमध्ये असेल. कदाचित तुम्ही जर अप्लाय केलं असेल एखाद्या गोष्टीसाठी, लोन असेल किंवा प्रोफेशनल ग्रोथ दिसते मला या कार्डमध्ये, जिची तुम्ही वाट बघत होतात. त्यानंतर आहे बिझनेस. बिझनेसमध्ये तुम्हाला प्रॉफिट होणारच आहे पुढे जाऊन. फक्त ना आता हे जे तुम्ही बॅकफूटवर खेळताय ते सगळ्या बंद करा. इथे तुम्हाला या क्षणी, या आठवड्यामध्ये थोडे एफर्ट्स एक्स्ट्रा करायची गरज आहे आणि प्रॉफिट तुमचा होणारच. हेल्थच्या बाबतीत शून्य रिस्क. सुंदर कार्ड आलेला आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. जर संत कार्ड सरळ आलेलं आहे. सो काहीच वर्गो राशीच्या लोकांसाठी, कन्या राशीच्या लोकांसाठी टेन्शनवालं काहीच हेल्थच्या बाबतीत दिसत नाही मला. सगळ्याच बाबतीत, इव्हन रिलेशनशिपचं तुम्ही खूप जास्त फरक पडणार नाहीये तुम्हाला. नेक्स्ट आपली रास आहे तूळ, म्हणजे लिब्रा इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात. बघूया काय आहे. तर रिलेशनशिप, फायनान्सेस, वेटिंगचं कार्ड आलेलं आहे. करिअर, बिझनेस चांगला आलेला आहे आणि हेल्थ चांगला आलेला आहे. रिलेशनशिपमध्ये तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायची आहे. ओव्हर एक्झर्शन होते कुठेतरी, दोघांचं पण खूप जास्त दगदग होतीये दोघांची पण. सो रिलेशनशिपमध्ये हे कार्ड आलंय, त्यावरती तुम्हाला स्वतःची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. हे रिलेशनशिप जपणं गरजेचं आहे. त्याचा रिलेशनशिपमध्ये हे कार्ड आलंय तर पण असं पण म्हणू शकतो की तुम्ही दोघांनी एकमेकांना, जे लिब्रा राशीच्या बद्दल बोलतोय ना आपण, कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरनं काही त्रास देताय तुम्ही, मग कोण डाऊट घेणं असेल काय, ते थांबवा. हे एक्झर्शन जे आहे ना मेंटल इमोशनल, ते थांबवा, नाहीतर रिलेशनशिपला धोका निर्माण होऊ शकतो. फायनान्सेसमध्ये वेटिंगचं कार्ड आलेलं आहे. महत्त्वाचं डिसिजन घेऊ नका, वेट करा. करिअरमध्ये समोरच्या व्यक्तीनं, मॅनेजरने किंवा कलिगने तुम्हाला त्यांच्या शब्दाने काहीतरी बोलल्यामुळे तुम्ही हर्ट झाला असाल, तुमचं मन दुखावलं गेलं असेल, म्हणजे दुखावलं जाईल. ठीक आहे, भविष्यकाळामध्ये दुखावलं जाईल अशी शक्यता आहे. बिझनेसवाल्यांसाठी सुंदर कार्ड आलंय. पैसे येणार आहेत, अपॉर्च्युनिटी समोरून येतील, नवीन ब्रांचेस ओपन होण्याची शक्यता आहे, कारण इथे कमान दिसते ना म्हणून. आणि हेल्थच्या बाबतीत पुन्हा एकदा शून्य कमेंट्स, कारण डेथचं कार्ड आलेलं आहे. तो डेथ ऑफ ऑल पेन अँड सोरो, उलट दोन्ही दुखणे काय असतील त्यातनं तुम्ही बरे होणार आहात. त्याच्यामुळे एक चांगलं कार्ड आलेलं आहे हेल्थच्या बाबतीत. आता आपण बघूया आपली पुढची रास वृश्चिक, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात स्कॉर्पिओ. बघूया आपण. रिलेशनशिप ओके, वाद संपुष्टात येणार आहेत, व्हेरी गुड. फायनान्सेस
व्हेरी गुड. करिअर वा, बिझनेस वा, आणि हेल्थ. आता तर ना वृश्चिक राशीच्या लोकांनी जे बघत आहेत त्यांनी लगेच 1176 लिहा आणि हे सगळे आनंदाचे क्षण तुमच्यासोबत येणार आहेत. त्याला क्लेम करा, म्हणजे ते रिसीव्ह करा. रिसीव्ह करण्यासाठी थोडे कष्ट घ्या, बोट उचला आणि 1176 टाईप करा, कारण मी सांगणार आहे ते सगळं उत्तमच आहे, सुंदर आलेलं आहे. रिलेशनशिपमध्ये जुने वाद मिटणार आहेत, मग ते तुमच्या पार्टनरसोबत असू दे नाहीतर नातेवाईकांमध्ये असू दे. फायनान्समध्ये तुम्ही महत्त्वाचा डिसिजन घेणार आहात ज्याचं तुम्हाला माहिती आहे की पुढे जाऊन भविष्य काळामध्ये प्रॉफिट होणार आहे. तेव्हा तुम्ही अजिबात कुणाचा विचारणार सुद्धा नाही की मी हे करू की नको. ठीक आहे, हार्श डिसिजन मेकिंग होत असते याच्यामध्ये, पण कॉन्फिडन्स जबरदस्त असतो. सो फायनान्शियल डिसिजन्स घेण्यासाठी योग्य. त्यानंतर आहे आपलं स्टॅबिलिटीचं कार्ड आले. करिअरमध्ये होऊ शकतं की तुम्हाला चांगला जॉब मिळणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक भरभराट होणार आहे. येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुमची मटेरियलिस्टिक भौतिक जी गोष्टी होत्या तुम्हाला हव्या होत्या त्या तुम्हाला मिळणार आहेत. बिझनेसमध्ये सुद्धा जे काय म्हणतात ना, द स्टारचं कार्ड आहे, नावच सांगते. हे खूप आतापर्यंत तुम्ही जे चांगले कर्म केले होते ना त्याचं फळ समजा, पण बिझनेस तुमचा वाढणार आहे आणि कदाचित तुम्हाला नवीन काहीतरी चालू करायचं आहे. तर बघा सूर्य जो आहे तो सुद्धा असा स्टारच्या स्वरूपात आहे. स्टार तर आहेच. सो स्टार्स काय सांगतात आपल्याला टॅरोमध्ये की तुम्हाला नवीन दिशा मिळते. सो होऊ शकतं की या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या बिझनेस रिलेटेड काहीतरी नवीन सुरू करण्याचे मनात विचार येतील आणि त्याला तेवढं मार्गदर्शन इझिली मिळत जाईल. सो गो विथ फ्लो. मस्त. आणि हेल्थच्या बाबतीत पुन्हा एकदा 0 कमेंट्स. स्ट्रेंथचं कार्ड आलेलं आहे, सो चांगलं कार्ड आलं आहे. पण नाही, मला 0 कमेंट्स असं बोलून चालणार नाही. पशूंपासून सावधान. ठीक आहे, कुत्री मांजरं वगैरे जर तुम्हाला दिसली तर थोडं सावधान, जास्त गोंधळायला जाऊ नका, नाहीतर ते चावण्याची शक्यता आहे असं मी हे कार्ड बघून सांगू शकते. आणि यात हसण्यासारखं काही नाही आहे, खरंच सांभाळून राहा. हे कार्ड ज्यांना आलं होतं त्यांना आलेलं आहे एक्सपिरियन्स याच्या आधी सुद्धा. ठीक आहे, चला वृश्चिक राशी छान आलेलं आहे. पण बघूया धनु राशीच्या लोकांसाठी काय आहे, कसा असणार आहे हा आठवडा. धनु राशीच्या लोकांसाठी असणार आहे रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर, बिझनेस आणि हेल्थ. रिलेशनशिप खूप सुंदर कार्ड आलेला आहे, सेलिब्रेशनचं कार्ड आलेलं आहे. सो दोघं मिळून तुम्ही एक सुंदर वेळ सोबत घालवू शकता. दोघंच कशाला, रिलेशनशिपमध्ये चांगलं आलंय, पण म्हणूया की आपण अख्खी फॅमिली एन्जॉय करणार आहे या आठवड्यामध्ये. वाद होणार नाहीत, काही नाही. जसं हॅप्पी फॅमिलीचं चित्र असतं तसं आलेलं आहे. फायनान्समध्ये महत्त्वाचा डिसिजन या आठवड्यामध्ये घेऊ नका. डिसिजन चुकेल, युनिव्हर्सचा सपोर्ट नाही. त्यानंतर करिअरमध्ये तुम्ही जर तुमच्या ऑफिसमध्ये लोनसाठी वगैरे अप्लाय केलं असेल तर होऊ शकतं की ते थोडं रिजेक्ट होण्याची शक्यता आहे. बिझनेसमध्ये सुद्धा द मूनचं कार्ड आलंय, विच शोज कन्फ्युजन. काही गोष्टींमध्ये क्लॅरिटी येणार नाहीये. कन्फ्युजन तुमचं आधीपासून कॅरी ऑन होतं ते या आठवड्यात सुद्धा कॅरी ऑन राहणारच आहे. ठीक आहे, म्हणजे कदाचित तुम्हाला ना एखाद्याची विश्वसनीयता जरी चेक करायची असेल, तुमच्या हाताखाली जी माणसं आहेत, तुमच्या ऑफिसमध्ये जी माणसं आहेत, स्टाफ आहे तुमचा, तुम्हाला या आठवड्यामध्ये ना थोडी क्लॅरिटी येणार नाही की योग्य कोण अयोग्य कोण, किंवा एखाद्या डिसिजन मेकिंगमध्ये मी योग्य करतोय की नाही करतोय वगैरे. ठीक आहे, पण अशा वेळेला घाबरायचं नाही. काय करायचं, माझ्या नंबरवरती मेसेज करायचा, अपॉइंटमेंट घ्यायची आणि तुम्ही ज्या गोष्टीसाठी स्ट्रक होतात त्या गोष्टीवरती डिसिजन मेकिंग आपण टॅरोच्या सहाय्याने घेऊ शकतो. करून टाकली ॲडव्हर्टाईज मधल्यामध्ये माझी. गुड. हेल्थमध्ये आलेलं आहे धारदार वस्तूंपासून सावधान, कारण तुम्हाला कट होण्याची शक्यता आहे, म्हणजे नाही का जखम होण्याची शक्यता आहे. तो धारदार वस्तूंपासून सावधान. चला नेक्स्ट आहे आपली रास मकर. आपली शेवटून तिसरी रास आहे ही मकर, म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात कॅप्रिकॉन. बघूया कॅप्रिकॉनसाठी काय आहे राशी भविष्य. कॅप्रिकॉन लोक 1176 टाईप करा, आपण काहीतरी करतोय तुमच्यासाठी. रिलेशनशिप, फायनान्सेस, महत्त्वाचा डिसिजन घेऊ नका. करिअर सुंदर, बिझनेस सुंदरच आणि हेल्थ. रिलेशनशिपमध्ये दिसतंय द हँगमॅन, जे रिव्हर्स पोझिशनमध्ये आलंय, जे सांगते की आजपर्यंत ना तुम्हाला
तुमच्या रिलेशनशिपमध्ये ग्रो होण्यासाठी ना काही गोष्टी तुम्हाला मागे खेचत होत्या, पण हँगमॅन रिव्हर्स पोझिशनमध्ये आलाय. सो 100% आता कुठे तुमच्या रिलेशनशिप छान व्हायला सुरुवात होणार आहे. काही गोष्टींमुळे तुम्हाला पार्टनरला तुमच्याला वेळ देता येत नव्हता किंवा फॅमिलीला वेळ देता येत नव्हता, तर आता बऱ्यापैकी वेळ देता येणार आहे. फायनान्सेस महत्त्वाचा डिसिजन या आठवड्यात घेऊ नका. युनिव्हर्सचा सपोर्ट नाहीये याला. एस ऑफ स्वॉर्ड्स आलेला आहे तुमच्या करिअरमध्ये. सो ऑपॉर्च्युनिटीज या आठवड्यामध्ये खूप सुंदर चालून येतात. तो नवीन जॉबसाठी अप्लाय करायचा असेल तर करा. जिथे तुम्ही जॉब करता तिथे जर तुम्हाला शब्द टाकायचा असेल तुमच्या प्रोफेशनल ग्रोथसाठी, सॅलरी हाईकसाठी तर करा. महत्त्वाच्या मीटिंग्स काय तुम्हाला द्यायच्या असतील आतापर्यंत तुमच्या डोक्यात काही प्लॅन असेल तर करा. ऑपॉर्च्युनिटीज आहेत. बिझनेसमध्ये द डेथचं कार्ड आलेलं आहे, खूप सुंदर. विच शोज डेज ऑफ ऑल पेन अँड सॉरोज, म्हणजे दुःखाचा अंत आणि नवीन सुरुवात. सो आयुष्याला खूप छान कलाटणी मिळेल. कदाचित तुम्हाला तुमचा बिझनेस वाढताना दिसेल किंवा नवीन तुमच्या ब्रांचेस होतील. सो खूप छान. असं काही झालं तर मला नक्की कळवा. एकदा तुम्ही याच पोस्टवर येऊन तुम्ही कमेंट करा किंवा माझ्या नंबरवरती व्हॉट्सअपला मला मेसेज करा. त्यानंतर आहे हेल्थमध्ये कार्ड, जे ज्याच्यामध्ये पेंटॅकल्सचा रिव्हर्स पोझिशनमध्ये दाखवते. सो सोशली एखादा काय म्हणतात त्याला व्हायरल आजारावरती पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. सो जर तुम्ही गर्दीमध्ये जाणार असाल तर मास्क लावूनच जा, कारण सणासुदीचे दिवस आहे. होऊ शकतं तुम्ही शॉपिंगसाठी बाहेर पडलात, कशासाठी बाहेर पडलात, पण मास्क लावून जा, कारण व्हायरल इन्फेक्शन्स होण्याची शक्यता आहे. त्याच्यावरती मजबूत खर्च होण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी, म्हणजे शेवटून दुसरी रास आहे आपली कुंभ, म्हणजे ॲक्वारियस. बघूया कुंभ राशीच्या लोकांसाठी रिलेशनशिप आहा सुंदर. फायनान्सेस बिझनेस, करिअर छान, बिझनेस ओके, आणि हेल्थ उत्तम. कुंभ राशीच्या लोकांसाठी रिलेशनशिपमध्ये आलेला आहे 2 ऑफ कप्स, विच शोज की या येणाऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमचं, जर तुम्ही सिंगल असाल तर तुम्हाला पार्टनर भेटेल. तुम्हाला तुमचा जोडीदार तुमच्या आयुष्यात जो कोणी होता तो तुमच्या इमोशनली कम्पॅटेबल माणूस, व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येणार. आणि जर तुम्ही ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये आहात, जर तुम्ही हजबंड वाईफ आहात, तर तुमच्या नात्याला तुम्हाला या आठवड्यामध्ये दिसेल, जाणून येईल इतका फरक. पार्टनरकडून पण दिसेल की तुमची इमोशनल फुलफिलमेंट होते, तुमची काळजी घेतायत, इमोशनली कम्पॅटेबल वाटतायत तुम्हाला. फायनान्सेस, चुकीच्या मोहात पडून एखादा डिसिजन घेऊ नका. घेणार नाहीच तुम्ही, पण असं वाटलं तर घेऊ पण नका. स्टॉक मार्केट किंवा काही असेल तर तिथे चुकीचे डिसिजन घेण्याची शक्यता फार जास्त असते. मोह होतो की जास्त पैसे टाकूया वगैरे असा, पण तसं करू नका. कराल तुम्ही कंट्रोल, पण जर तुमचा स्वभाव असेल तसा तर आठवायचं की मी प्रियांकाने काय सांगितलं होतं. ठीक आहे. त्यानंतर आलेलं आहे करिअरमध्ये खूप छान पेज ऑफ कप्स आलेला आहे. सो तुम्हाला गुड न्यूज येणार आहे. तुम्ही जिथे जॉब करता तिथे, तुम्ही जर अप्लाय केलं असेल कुठून तरी तिथे, सो चांगलं कार्ड आलेलं आहे. बिझनेसमध्ये वेटिंगचं कार्ड आले. तुमचा बिझनेस तसाही थोडासा सेटल आहे आणि अजून काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केल्या असतील किंवा तुम्ही वाट बघताय, काहीतरी मॅनेजमेंट तुमची तुमच्या मेंदूमध्ये चालली आहे, तर थोडं वेटिंगचं कार्ड आलंय. सो खूप पटापट गोष्टी घडणार नाहीत ज्याची अपेक्षा तुम्हाला होती, तर हरीवरी करू नका. आणि अगेन दसवंत कार्ड हेल्थमध्ये आले. सो 0 कमेंट, सुंदर कार्ड आलेलं आहे, काही होणार नाही. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा छान असणार आहे. आणि आता आपली असणार आहे शेवटची रास, जी आहे मीन. मीन म्हणजे पायसेस इंग्लिशमध्ये. बघूया मीन राशीच्या लोकांसाठी, चंचल राशीच्या या लोकांसाठी कसा असणार आहे या आठवडा. रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर, बिझनेस, हेल्थ. रिलेशनशिपमध्ये काही गोष्टींमध्ये तुमचं दुर्लक्ष झाल्यामुळे आणि न जपल्यामुळे, ठीक आहे, रिलेशनशिप न जपल्यामुळे येणाऱ्या भविष्यकाळात, या येणाऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला जाणवतील छोटे मोठे वाद तुमच्या पार्टनर सोबत होऊ शकतात, असं हे कार्ड सांगते. फायनान्समध्ये येणाऱ्या भविष्यकाळात कुठला तरी चुकीचा डिसिजन तुम्ही घेऊ शकता, ज्याच्यामुळे तुम्ही स्वतःला कोसत राहणार आहात. तो महत्त्वाचा डिसिजन या आठवड्यामध्ये घेऊ नका. करिअरमध्ये द इम्प्रेसचं कार्ड आलेलं आहे, सुंदर.
सो तुम्हाला नवीन अपॉर्च्युनिटीज येतील. नवीन करिअरच्या बाबतीत अपॉर्च्युनिटीज येणं म्हणजे जॉबसाठी अप्लाय केलं असेल तर तुम्हाला तिथून ऑफर लेटर येण्याची शक्यता आहे. आणि जर तुम्ही जिथे आहात तिथे तुम्ही तुमचं काम अगदी मृदू भाषेमध्ये तुमच्या मॅनेजर्सना पटवण्यात यशस्वी झाल्यामुळे तुमची प्रोफेशनल ग्रोथ होताना मला दिसते. बिझनेसमध्ये सांभाळा, कारण येणार भविष्य काळात बिझनेसमध्ये होऊ शकतं की मीन राशीच्या लोकांच्या तोंडून त्यांच्याच बिझनेसचे सिक्रेट बाहेर पडल्यामुळे लॉस होऊ शकतो. आणि हेल्थच्या बाबतीमध्ये काहीही 0 कमेंट्स. चांगलं कार्ड आलंय, हेल्थ चांगली राहणार आहे, काही प्रॉब्लेम नाही, हेल्दी असणार आहे तुम्ही थ्रू आउट या आठवड्यामध्ये 19 ऑक्टोबरपर्यंत. सो हे असं होतं आपलं आठवड्याचं राशी भविष्य. आणि जसं की मी म्हटलं होतं आपल्या नेक्स्ट स्टेप असणार आहेत तुमच्या गुरूंचा तुमच्यासाठी काय संदेश आहे ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, सो आपण बघणार आहोत की तुमच्या गुरूंचा तुमच्यासाठी काय आहे संदेश. ओके, गुरूंचा संदेश काय आहे तुमचा. ज्यांनी माझ्या आधीचे राशी भविष्याचे बघितले आहेत त्यांना माहितीच आहे, पण जे नवीन आता व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी सांगते. हे जरी साईड ॲरोट असलं आणि मी एक माध्यम आहे, सो माझ्या माध्यमातून तुम्हाला तुमचेच गुरु येऊन काही ना काही संदेश देणार आहेत. सो डोळे बंद करा, 1 सेकंद तुमच्या गुरूंचं स्मरण करा. तुम्ही स्वामी समर्थांना मानता, शंकर महाराजांना मानता, गोंदवले महाराजांना मानता की गोंदवलेकर महाराजांना मानता, कलावती आईंना मानता, कोणालाही तुम्ही मानत असाल आयुष्यात तुमच्या, तर त्यांचा संदेश माझ्या माध्यमातून येतोय. तर बघूया तुमच्यासाठी काय सांगता आहेत तुमचे गुरु. एक प्रोटेक्शन, यू आर अंडर बाबाज प्रोटेक्शन. सो तुम्हाला तुमच्या गुरूंच्या प्रोटेक्शनमध्ये सो काही चुकीचं तुमच्यासोबत घडणार नाही. आणि दुसरं कार्मिक कनेक्शन, बाबा हॅज अ कार्मिक कनेक्शन विथ हिज डेवोटीज. एव्हरीवन यू मीट इन लाईफ हॅज अ कार्मिक कनेक्शन विथ यू. तर या आठवड्यामध्ये तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की मी या व्यक्तीला का भेटलो, कारण किंवा ही व्यक्ती माझ्या आयुष्यात का आली आहे. तर ना हे विसरू नका, तुमच्या गुरूंनी सांगितलं की हे तुमचे कार्मिक कनेक्शन्स आहेत. ठीक आहे, कुठे ना कुठे कर्म तुमचे कनेक्टेड होते म्हणून ह्या व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये आल्या होत्या. तर आपण आता बघूया तुमच्या एंजलचा काय ॲडवाईस आहे तुमच्यासाठी स्पेशली. एंजल्स ॲडवाईस सांगते की इट्स अप टू यू. जी गोष्ट तुम्ही हाती घेतलेली आहे पूर्ण करण्यासाठी त्याच्यावर जर तुम्हाला 100% विश्वास असेल ना, गो अहेड, तुम्हाला सक्सेस नक्की मिळेल असं आपल्याला एंजल्स सांगतात. नेक्स्ट आपल्या एंजल कार्डमध्ये 2 प्रकार आहेत, जसं की तुम्हाला माहिती आहे. एक टाइम कार्ड, तो जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी की तुमच्या मनातला कोणती शंका जी होती ती विचारा की एखादी गोष्ट कधी घडणार आहे. ठीक आहे, आपले हे टाइम कार्ड्स आहेत. तर एखादी गोष्ट कधी घडणार ते विचारा. उत्तर आपण काढतोय. उत्तर आहे विदिन द नेक्स्ट फ्यू वीक्स, येणाऱ्या काही आठवड्यांमध्येच तुम्हाला तुमचे आता जे मनात तुम्ही प्रश्न विचारलात ते होऊन जाणार आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि नेक्स्ट आहे आपलं येस नो क्वेश्चन. सो तुमच्या मनात कोणताही प्रश्न असा विचारा ज्याचं उत्तर हो किंवा नाही मध्ये येईल. ठीक आहे, सुरुवात करूया आपण. रिकन्सिडर, ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करत होता ज्याच्यावर तुम्हाला एंजल्सचं म्हणणं आहे की एकदा पुन्हा विचार करा की तुम्हाला खरंच ती गोष्ट करायची का, तुम्हाला खरंच ती वस्तू हवे का, ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात हवे का. सो रिकन्सिडर असं आलेलं आहे. आणि आपली आवडती द बुक ऑफ आन्सर्सची सिरीज जे व्ह्युअर्स शेवटपर्यंत थांबलेले आहेत त्यांच्यासाठी बुक ऑफ आन्सर्स. जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांना सांगते की आपला ॲटिट्यूड या आठवड्यामध्ये कसा असणार आहे ओव्हरऑल जर्नीसाठी. ठीक आहे, बघूया आपण. रिलेटेड इश्यूज मे सरफेस, या आठवड्यामध्ये ना एखाद्या घटनेचा जुना संबंध तुम्हाला परत बाहेर येऊ शकतो तुमच्या आयुष्यामध्ये. ऑफकोर्स तुमच्या मनात ज्या घटना तुमच्या डोक्यात जे आता आलं ते घडणार आहे. डोंट गेट कॉट अप इन युअर इमोशन्स, मीन्स की लॉजिकने विचार करा, मेंदूने निर्णय घ्या, मनाने निर्णय घेऊ नका. प्रेस फॉर क्लोजर, जास्तीत जास्त गोष्टींना संपवायचा कडे तुमचा कल असू द्या. ठीक आहे, म्हणजे उगाच ताणत बसू नका. थोडक्यात काय, बिनकामाचं ताणू नका. डील इट विथ लॅटर, बघा, बिनकामाचं ताणू नका आणि डील इट विथ लॅटर, सोडून द्या काही गोष्टी, तेच महत्वाचं आहे. देअर इज अ सबस्टेन्शियल लिंक टू अनदर सिच्युएशन. तर हे का घडतंय, तर ते पहिलं ते यातलं पान आलं होतं बघा, ज्यात मी सांगितलं की जुन्या गोष्टी बाहेर पडणार आहेत. तो कार्मिक कनेक्शन पण आलं होतं. सो सावधानच राहा, मी तर म्हणेन या ह्याच्यामध्ये.
आणि यू कुड फाइंड युअर सेल्फ अनेबल टू कॉम्प्रोमाइज. खूप जड अंतःकरणाने तुम्हाला काही महत्त्वाचे डिसिजन घ्यावे लागणार आहेत. तो हा असा ॲटिट्यूड असणार आहे तुमचा ओव्हरऑल या आठवड्यासाठी. सो प्लीज मला म्हणजे एकतर पहिले थँक्यू शेवटपर्यंत टिकलात हा व्हिडिओ बघण्यासाठी म्हणून. आणि दुसरं, प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपली फॅमिली अशीच वाढत राहू दे. थँक्यू सो मच. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय.